नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सध्या तुम्ही कुंभमेळ्यातील सुंदर साध्वी, मोनालिसा किंवा व्हायरल बाबांचे अनेक व्हिडिओज पाहिले असतील। सोशल मीडियानं अनेकांना रात्रीमध्ये स्टार केलं। मात्र फक्त प्रसिद्धी मिळाली म्हणजे पैसा कमावता येतो असं नाही। इथं टिकून राहण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते। नाहीतर कधी काळी प्रचंड व्हायरल झालेले लोक आता आठवतही नाहीत। हे सांगण्याचं कारण म्हणजे दिल्लीतील एका मध्यमवर्गीय तरुणानं आपल्या कष्टाच्या जीवावरती आपलं साम्राज्य निर्माण केलंय। या तरुणाचं नाव आहे भुवन बाम। त्याचा आज वाढदिवस आहे। 22 जानेवारी 1994 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या भुवन बाम याला लहानपणापासूनच गायक बनायचं होतं। पण खूप संघर्ष करूनही तो गायक होऊ शकला नाही, म्हणून तो यूट्यूबकडे वळाला। आपल्या संघर्षाच्या दिवसामध्ये भुवन बाम नवी दिल्लीच्या छोट्या कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये गाणी गायचा। या कामातून तो महिन्याला कसेबसे 4 ते 5 हजार रुपये कमवत होता। आज भुवनची देशातील श्रीमंत यूट्यूबर्समध्ये गणना केली जाते। भुवन बामच्या बीबीकी वाइन्स या यूट्यूब चॅनेलवरती 2,66,00,000 सबस्क्रायबर्स असून देशातील टॉप यूट्यूबर्सपैकी तो एक आहे। एकेकाळी दिवसाला 150 रुपये कमावणाऱ्या भुवन बामची आज 122 कोटी रुपयांची मालमत्ता आहे। त्याच्याकडे महागड्या गाड्या आहेत। यूट्यूब व्हिडिओज व्यतिरिक्त भुवन ब्रँड एंडोर्समेंटमधून देखील भरपूर कमाई करतो। 2018 मध्ये 1 कोटी सबस्क्रायबर्स मिळवणारा भुवन बाम हा भारतातील पहिला यूट्यूबर होता। भुवन बाम आपल्या यूट्यूब चॅनेलवरती पॅरोडी व्हिडिओज तयार करतो। मध्यंतरी त्यानं ढिंडोरा नावाची एक वेबसिरीज देखील प्रसिद्ध केली होती। यामध्ये त्याने अनेक पात्रांची भूमिका साकारली होती आणि त्याला देखील लोकांनी अगदी डोक्यावर उचलून घेतलं होतं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं यूट्यूबमधनं फेमस होणं वेगळं आणि यूट्यूबमधनं पैसे कमावणं वेगळं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं स्वतःच्या जीवावरती काम करून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणारा हा भुवन बाम। तर मग मित्रांनो, या भुवन बामला तुम्ही जर फॉलो करत असाल यूट्यूबवरती तर तसं आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।